सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या, टीका करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक। जागा वाटपाच्या घोळाचा काँग्रेसला फटका बसला, अनेक नेते बैठकीला उशिरा यायचे, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। विजय वडेट्टीवारांनी पराभवाचं खापर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर फोडलं। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत राज्याच्या परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हेंचं भाष्य। अमोल कोल्हेंनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं, काँग्रेसवरील टीकेला विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची नाराजी, बैठकांमध्ये पक्षाकडून विश्वासात घेतलं जात नसल्याचं म्हणत नाराजी व्यक्त। उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद, बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाची माहिती देणार, बाळासाहेबांच्या स्मारकाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आज जालन्यात जनआक्रोश, देशमुख कुटुंबियांसह जरांगेही मोर्चात सहभागी होणार, देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी। राज्यात आजपासून भाजपचं घर चलो अभियान, घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं 1.5 कोटी सदस्य नोंदवण्याचं भाजपचं उद्दिष्ट। पुण्यात होणाऱ्या हत्यांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पोलिसांवर नाराज, वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतायत, पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं, नवीन अधिकारी नियुक्त करू, अजित पवारांचा इशारा। पुण्याचा विस्तार पाहता गुन्हेगारी वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही, पोलिसांनी सगळ्या घटनांमध्ये आरोपींना पकडलंय, अजित पवारांनी पोलिसांवर सवाल उपस्थित केल्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यात मोक्कामधून सुटलेल्या कुख्यात गुंडासाठी येरवाडा परिसरात रॅली, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची धिंड काढली, आरोपी गणेश कसबेसह 9 जणांची धिंड। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी पाणी योजनेला स्थगिती दिली होती, स्थगिती उठवण्यासाठी फडणवीस सकारात्मक, फडणवीसांचं कौतुक करत आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। फडणवीसांवर टीका करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील माहिती नव्हतं, एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। 8 दिवसांचा वेळ द्या, प्रदेशाध्यक्ष पद सोडतो, चांगला माणूस शोधणं अवघड असतं, जयंत पाटलांचं वक्तव्य। शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं, आगामी निवडणुकीत 50% जागा महिलांना तर उर्वरित 50%मध्ये तरुणांना संधी देणार, पवार स्पष्टच बोलले। आता नव्या गाड्यांची नोंद करण्यासाठी पार्किंग जागा असावीच लागणार, गाड्यांची वाढती संख्या आणि अपुरी पार्किंग समस्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता। वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिल्यानं 17 वर्ष युवकाची आत्महत्या, मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनीही गळफास घेत संपवलं जीवन, नांदेडमधील धक्कादायक घटना। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळणाऱ्या नागरिकांची संख्या 100 पार, पाण्यात नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्यानं या भागातील पाणीच घातक असल्याची अहवालात धक्कादायक माहिती उघड। अर्ध्या नागपूर शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार, कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 पर्यंत पाणी पुरवठा बंद। HMPV विषाणूचे 11 रुग्ण आढळले, गुजरातेत 8 वर्षांचे मूल तर युपीत 60 वर्ष महिला पॉझिटिव्ह। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।